तर मित्रांनो उंबरविडे मैदानात आपण शुभम भाऊची मुलाखत घेऊ आणि त्याचे सगळे पॅन दाखवतो, नाही तर त्यांना रागेल, सगळ्यांना दाखवतो। शुभम दादा काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल? आजच्या गुलालाबद्दल काय, सध्या आमचा चांगला पलतो आली आणि सध्या आणि आमचे मित्र विराज शेठ गायकवाड आणि सार्थक आमचं हे नियोजन झालं होतं 2 दिवसाआधी आणि दोन्ही एकाच भागातली बैल आहेत आणि चांगलाच स्पीड लागला गाडीला। सध्या आदत आहे आणि जादू दुसरा आहे, म्हणजे लोकांनी खरंच गाडी पळताना बघितल्यानंतर सर्वांनी सांगितलं का हीच गाडी कंटिन्यू पळवा, कारण की अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आणि चांगलाच स्पीड लागला। आणि जी समोरची गाडी होती इंद्राची आणि मान्याची ती गाडी सुद्धा चांगली पळते सध्यामध्ये, ती पण चांगल्या फॉर्म मध्ये होती, त्या गाडीला पराभव केला आणि चांगला असा गुलाल मिळवला। दादा एक अतिशय सुंदर म्हणजे अशी गाडी आपल्याला बघायला भेटली आणि समोरची सुद्धा चांगलीच गाडी होती। आणि दादा आपला सर्जा म्हणजे मी सुद्धा पहिल्याच दिवसापासून बघूनच बोललो, हा नक्कीच मथुरच्या पायावरती पाय ठेवून नेहमी बिनजोडमधूनच राहणार आणि गुलालात राहणार। सध्या तर कंटिन्यू गुलालामध्येच आहेत, 1-2 गुलाल पडला असं सध्याचं, ते पण आमच्या चुकीमुळे, नाहीतर नंदीची कोणती चुकी नाही आतापर्यंत। नंदी सुद्धा चांगला असं स्पीड लावतो आणि सुंदर असं पळतो। नंदी सुद्धा खूप शांत स्वभावाचा दिसतो। मथुर सोबत आम्ही गेलो होतो, तो मारायला होतो, पण याला मी कधी पण पकडतो। शांत आहे समजा, तो असं दिसायला शांत आहे पण त्याची कला लय वेगळी आहे। नाही त्याची कला तो अड्ड्यात दाखवतो धावताना, तसा तो शांतच राहतो। दादा मग आपला आज मथुर मैदानात नाही दिसला? मथुर नाही दिसला, मथुरला आम्ही थोडा आरामावरती काढतो, काही टेन्शन आहे। मथुरने सर्व इच्छा आमच्या पूर्ण केल्यात, त्याच्यामुळे त्याला त्याच्या सोयीनुसारच पळवतो 8 दिवसाच्या गॅपवरती आणि पुढच्या मैदानात मथुर सुद्धा दिसेल पळताना। दादा थोडाफार असं म्हणजे आपल्या मथुर सोबत कोण असेल? मथुर पुसेगाव हिंदकेसरी मैदान ते नंतर आता कुठे पुढच्या मैदानात पळवायचं आहे का? वडकीला पळणार आहे मथुर आणि आता एकाच बिनजोड फक्त, बाकी मथुर आरामावरतीच आहे। नाही दादा बरोबर आहे, तुमचा मथुरला आराम देणं सुद्धा गरजेचं आहे, कारण तो किती म्हणजे असं नेहमी अड्ड्यात दिसतो आणि थोडाफार कधी कधी आजारी असतो, पण तुम्ही आपल्या फॅन फॅमिलीसाठी इथे आणता म्हणजे तेच आमच्यासाठी खूप आहे। प्रत्येक म्हणजे कधी आम्ही कुठल्या म्हणजे आमचे जेवढे फॅन आहेत मथुरचे असेल सर्जाचे असेल कधी कोणाला नाराज करत नाही, प्रत्येकाला नंदी देतो आणि प्रत्येक फॅनची इच्छा असते का मथुर सर्जा मैदानात दिसू दे, त्यांच्याच प्रेमापोटी आज मथुर आणि सर्जा आम्ही मैदानामध्ये पळवत असतो। दादा म्हणजे आता मला एक असा तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारतो, दादा तुम्ही हे जे दोन्ही नंदींचे नियोजन करता तुम्ही खूप कष्ट घेता, मला पण असं कुठेतरी वाटतं शुभम दादा सुद्धा कधी कधी वैतागलेला असतो, तर मी कधी कधी प्रश्न नाही करत, फक्त एक लांबून येतो व्हिडिओ घेऊन जातो, कारण तुझे कष्ट खूप आहेत दादा, काय बोलाल? कष्ट म्हणजे आमची मेहनत आहे सर्व ग्रुपची, आरपी ग्रुपचे दादा आहेत आमचे, म्हणजे मेन आमचा आधारस्तंभ दादा आहे आणि दादाच्या सल्ल्यानुसार चालणारे आम्ही सर्व म्हणजे आमची पोरं आहेत आणि प्रत्येक एकामेका भावासारखे जीव लावतो आणि दादा पण आमच्यावरती तेवढा जीव लावतो, त्याच्यानुसारच हे सर्व नियोजन चालू असतं आणि प्रत्येक जिथे जाऊ त्या मैदानात गुलाल घेण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही कष्ट प्रामाणिक करतो, त्याच्यामुळे आमच्या दावणीला प्रत्येक काही ना काही करून हिरा लाभतच असतो आणि कंटिन्यू आम्ही गुलालातच असतो। हो दादा कंटिन्यू गुलालातच असणार ना दादा। एक तुम्ही सुद्धा म्हणजे आता तुमचं नाव शुभम दादा नियोजनाचा बादशाह म्हणजे एक तुमची एक वेगळीच ओळख झाली पूर्ण महाराष्ट्रभर देशभरात, काय बोलाल या आनंदाबद्दल? आनंद म्हणजे खूपच होते आम्हाला सध्या तरी आणि सर्व आमचे म्हणजे दोन्ही पण जे नंदी आहेत मथुर असेल सर्जा असेल चांगल्या फॉर्म मध्ये पळतात आणि याच्यानंतरही असेच पळताना दिसते तुम्हाला। असं नियोजन नाव ऐकायला आलं ना दादा, तुमचा चेहरा असं समोर येतो, नियोजन काय असतं तो शुभम दादाकडूनच शिकावा। नियोजन म्हणजे आमचं आम्ही प्रत्येक गोष्ट विचार करूनच पाऊल टाकत असतो आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे एकदम जाणीवपूर्वक करत असतो, कारण की मथुर असो किंवा सर्जा असो गाडी मारल्यानंतर भरपूर सारा जल्लोष केला जातोय, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक पाऊल टाकताना विचार करूनच टाकत असतो ना दादा। तुम्ही असं आपला इंस्टा वगैरे झाला, प्रत्येकाला वेल देता, प्रत्येकाला मेन्शन बॅक देता, तो प्रेम तुझा एक अलग बघायला भेटतो आम्हाला इंस्टावरती। सर्व फॅन फॅमिलीचं प्रेम आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने काय असेल तर प्रत्येकाला उत्तर द्यावंच लागतं। मग दादा आता वडकी मैदानात आपला सर्जाला पण नेणार आहेत? हो 100% सर्जाला पण येणार आणि चांगल्या नियोजनातच दिसणार सर्जा सुद्धा। आणि आपल्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात आपला सर्जा दिसेल? 100% दोन्ही मैदानात सर्जा पालताना दिसेल आणि तो पण टॉपच्या नंदी सोबतच दिसेल, टॉपचंच नियोजन असेल। टॉपचंच नियोजन दादा, आम्हाला खूप म्हणजे अपेक्षा आहेत ना, अपेक्षा राहणार, कारण
सगळ्या मथुर प्रेमी आणि सर्जा प्रेमींची आवडती जोडी आहे ती. आता ती घरचा साज आणि मथुरच्या पायावरती पाय ठेवता आम्हाला खूप असा आनंद वाटतोय ना आणि ठेवतच राहणार दादा. 100% मथुरच्या पावलावरती पाऊल ठेवणार सध्या आणि याच्यानंतर चांगले नियोजन आणि चांगल्या बैलातच पळताना दिसणार. चला दादा धन्यवाद, चांगली मुलाखत दिली. चला मित्रांनो, बाय बाय.